ओम नमः शिवाय मंडळी. ओम नमः शिवाय मंडळी. चैत्र महिन्यातील शनी अमावस्या निमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान येथे अन्नदान आणि जी मुंजांसाठी मुलांना भोजन असतं, जी 12 वर्षाच्या आतील मुलांना, तो कार्यक्रम हं, असा संपन्न झाला. सुरुवातीला सकाळी पूजा करण्यात आली, ओंकारेश्वराची अभिषेक करण्यात आला. त्या अभिषेकाकरता बऱ्याचशा मंडळींनी दक्षिणा पाठवून दिली होती आणि अन्नदानासाठी सुद्धा दक्षिणा पाठवली होती आपल्याकडे, जी का यूट्यूबद्वारे आपल्याशी जोडली गेली आहेत मंडळी. त्यांनी आपल्याला दक्षिणा, अन्नदान, अभिषेक, पितृनिवारण विधी आणि मुंजांसाठी जी विधी असतो, जे अन्नदान करायचं त्यासाठी आपल्याला दक्षिणा पाठवली होती. तर बऱ्याचशा मंडळीची नावं समजा माझ्याकडे उपलब्ध बी नाहीत झाली. जे का माझ्याकडे उपलब्ध आहेत ती मी तुम्हाला वाचून दाखवतो. प्रमुख सांगतो, श्री अरविंद खोपर्डे यांनी अभिषेकासाठी दक्षिणा पाठवली होती. यशोदा यशवंत साळगावकर यांनीही या अमावस्यासाठी अभिषेक अन्नदानासाठी दक्षिणा दिली होती. निशा सुरेश जाधव यांनीही या कार्यक्रमासाठी दक्षिणा पाठवली होती. प्रवीण संखे यांनीही अमावस्याच्या अन्नदानासाठी दक्षिणा पाठवली होती. पुष्पा पांडुरंग शिंदे यांनीही दक्षिणा पाठवली आहे आपल्याकडे. ऋषिकेश नारायण बावस्कर यांनी या कार्यक्रमासाठी दक्षिणा आपल्याकडे पाठवली होती. सविता सचिन गाडीलकर, मिलिंद वामन चिराटे, उज्ज्वला अशोक धारकर यांनी अन्नदान आणि अभिषेक यासाठी आपल्याकडे दक्षिणा दिली होती. स्नेहा साळवी यांनीही अन्नदानासाठी, जे अमावस्याला अन्नदान केलं त्यासाठी दक्षिणा पाठवली होती. सुरेश रामदास गाडेकर यांनी पितृविधी यासाठी दक्षिणा पाठवली, त्यांच्या पित्रांसाठी. दीपक वाळके यांच्याकडून कैलासवासी किसनराव संभाजी वाळके यांच्या स्मरणात अन्नदानासाठी दक्षिणा दिली. लक्ष्मण जगताप, रश्मी घाग यांनी अभिषेक अन्नदान. डॉक्टर विद्या गोरस यांनीही या कार्यक्रमासाठी दक्षिणा पाठवली होती. संतोष काशीनाथ राबडे यांच्याकडूनही त्यांच्या पित्रांसाठी म्हणजे दक्षिणा वगैरे पाठवली आहे. ऋषिकेश मांजरेकर यांच्याकडूनही अभिषेक. राजश्री संजय सुराटे यांच्याकडूनही अन्नदान. रेणुका विष्णू किरळकर यांनीही आपल्याला दक्षिणा पाठवली आहे, देणगी पाठवली. सुरेखा राम बनसोडे यांच्याकडूनही दक्षिणा प्राप्त झालेली आहे. सुकन्या शेखर चव्हाण यांनीही अन्नदानासाठी देणगी दिलेली आहे. प्रकाश जाधव नाशिकहून त्यांनी देणगी पाठवली. अनिल गोपीनाथ तोटे यांच्याकडूनही आपल्याला दक्षिणा प्राप्त झाली आहे, त्यांच्या पित्रांसाठी अन्नदान करा म्हणून. कैलासी गोपीनाथ म्हातारजी तोंडे यांच्याकरता. परशुराम पाटील यांनीही दक्षिणा पाठवली. सचिन पदाळे, वंदना पाटील यांच्या नावे अन्नदान. ऋषिकेश पाटील यांनीही अन्नदानासाठी या कार्यक्रमासाठी दक्षिणा पाठवली होती. कविता शिंदे यांच्याकडूनही दक्षिणा प्राप्त झालेली आहे. नवनाथ शेजवळ यांनीही या कार्यक्रमासाठी दक्षिणा पाठवली आहे. पुष्पा पांडुरंग शिंदे, शांता केंग आणि त्यांच्या परिवाराकडून ही आपल्या या कार्यक्रमात अभिषेक, पूजा विधी आणि अन्नदानासाठी दक्षिणा दिली. त्यांच्या पित्रांसाठी, त्यांच्या पित्रांना तृप्ती लाभावी यासाठी दक्षिणा पाठवली आहे. अक्षय बबन पोटिदे यांच्याकडूनही दक्षिणा प्राप्त झाली आहे. निरंजन गुरव यांनीही आपल्याला दक्षिणा पाठवली आहे. नितीन पाटील कराड यांनी पण दक्षिणा पाठवली आहे. सुरेखा संभाजी धडे नांदेड
यांनीही या कार्यक्रमासाठी दक्षिणा पाठवली. राहुल अविनाश पाटील पुणे यांनीही या कार्यक्रमासाठी आमुष्यासाठी दक्षिणा पाठवली. इंदू शंकर मच्छवार यांनी अन्नदानासाठी आणि रचना शंकर मच्छवार यांनी अभिषेक करण्यासाठी. सचिन सोनार, स्वर्णा सुरवंशी यांनी त्यांच्या पित्रांसाठी आपल्याकडे दक्षिणा पाठवली, त्यांच्या पित्रांचा विधी आणि अन्नदान करा म्हणून. आनंद अय्यर पुणे यांनीही या कार्यक्रमासाठी दक्षिणा पाठवली. सुनीता गोविंद यांनीही दक्षिणा पाठवली. प्रकाश नामदेव शेळके यांच्याकडून कैलासवासी नामदेव मुक्ताजी शेळके, कैलासवासी आनंद प्रकाश शेळके यांच्या स्मरणार्थ अन्नदानासाठी दक्षिणा पाठवली. अतुल कोलगोड यांनीही दक्षिणा पाठवली आहे. कीर्ती बेडेकर यांनीही या कार्यक्रमासाठी दक्षिणा पाठवली आहे. प्रमोद पाटील यांनी पण दक्षिणा पाठवली आहे. रंगराव सहदेव टेपुगुडे यांनी या कार्यक्रमासाठी दक्षिणा पाठवली आहे, ती प्राप्त झालेली आहे. अनिता गायकवाड यांनीही दक्षिणा पाठवली, प्राप्त झाली आहे आपल्याकडे. सुनील यशवंत भालेराव यांनीही या कार्यक्रमासाठी दक्षिणा पाठवली. प्रकाश कदम, दत्तात्रय गब्बाजी बोराडे, यशवंत अपर्णा पांगनीस यांनीही या अन्नदानासाठी दक्षिणा पाठवली. वैशाली सुतार, अभिजित टेकावडे, साधनाताई पोद्दार यांनीही गुजरातहून आपल्याला या कार्यक्रमासाठी दक्षिणा पाठवली. शुभम सुनील भिल्लारे यांच्याकडूनही या कार्यक्रमासाठी दक्षिणा प्राप्त झाली आहे. शुभांगी मुरे, दत्तात्रय बोर्डे, अनिता गायकवाड, रंगनाथ सावळे, शुभम खरात, श्री दत्तात्रय कडतू औरंगाबाद, अमित काकडे, शिवाजी धुम्माळ यांनी या कार्यक्रमासाठी दक्षिणा आपल्याकडे पाठवलेले आहे. तर सर्व दक्षिणा पाठवण्याचे अन्नदानकर्त्याचे खूप खूप आभार. तर चुकून कुणाची नावं राहिली असतील, काही झाले असतील तरी क्षमा असावी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय मंडळी. ओम नमः शिवाय मंडळी. चैत्र महिन्यातील शनी अमावस्या निमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान येथे अन्नदान आणि जी मुंजांसाठी मुलांना भोजन असतं, जी 12 वर्षाच्या आतील मुलांना, तो कार्यक्रम असा संपन्न झाला. सुरुवातीला सकाळी पूजा करण्यात आली, ओंकारेश्वराची अभिषेक करण्यात आला. त्या अभिषेकाकरता बऱ्याचशा मंडळींनी दक्षिणा पाठवून दिली होती आणि अन्नदानासाठी सुद्धा दक्षिणा पाठवली होती आपल्याकडे, जी का यूट्यूबद्वारे आपल्याशी जोडली गेली आहेत मंडळी. त्यांनी आपल्याला दक्षिणा, अन्नदान, अभिषेक, पितृनिवारण विधी आणि मुंजांसाठी जी विधी असतो, जे अन्नदान करायचं त्यासाठी आपल्याला दक्षिणा पाठवली होती. तर बऱ्याचशा मंडळीची नावं समजा माझ्याकडे उपलब्ध बी नाहीत झाली. जे का माझ्याकडे उपलब्ध आहेत ती मी तुम्हाला वाचून दाखवतो. प्रमुख सांगतो. श्री अरविंद खोपर्डे यांनी अभिषेकासाठी दक्षिणा पाठवली होती. यशोदा यशवंत साळगावकर यांनीही या अमावस्यासाठी अभिषेक अन्नदानासाठी दक्षिणा दिली होती. निशा सुरेश जाधव यांनीही या कार्यक्रमासाठी दक्षिणा पाठवली होती. प्रवीण संखे यांनीही अमावस्येच्या अन्नदानासाठी दक्षिणा पाठवली होती. पुष्पा पांडुरंग शिंदे यांनीही दक्षिणा पाठवली आहे आपल्याकडे. ऋषिकेश नारायण बावस्कर यांनी या कार्यक्रमासाठी दक्षिणा आपल्याकडे पाठवली होती. सविता सचिन गाडीलकर, मिलिंद वामन चिराटे, उज्ज्वला अशोक धारकर यांनी अन्नदान आणि अभिषेक यासाठी आपल्याकडे दक्षिणा दिली होती. स्नेहा साळवी यांनीही अन्नदानासाठी जे अमावस्येला अन्नदान केलं त्यासाठी दक्षिणा पाठवली होती. सुरेश रामदास गाडेकर यांनी पितृविधी यासाठी दक्षिणा पाठवली, त्यांच्या पित्रांसाठी.
दीपक वाळके यांच्याकडून कैलासवासी किसनराव संभाजी वाळके यांच्या स्मरणात अन्नदानासाठी दक्षिणा दिली. लक्ष्मण जगताप, रश्मी घाग यांनी अभिषेक अन्नदान. डॉक्टर विद्या गोरस यांनीही या कार्यक्रमासाठी दक्षिणा पाठवली होती. संतोष काशीनाथ राबडे यांच्याकडूनही त्यांच्या पितरांसाठी म्हणजे दक्षिणा वगैरे पाठवली आहे. ऋषिकेश मांजरेकर यांच्याकडूनही अभिषेक. राजश्री संजय सुराटे यांच्याकडूनही अन्नदान. रेणुका विष्णू किरळकर यांनीही आपल्याला दक्षिणा पाठवली आहे, देणगी पाठवली. सुरेखा राम बनसोडे यांच्याकडूनही दक्षिणा प्राप्त झालेली आहे. सुकन्या शेखर चव्हाण यांनीही अन्नदानासाठी देणगी दिलेली आहे. प्रकाश जाधव नाशिकहून त्यांनी देणगी पाठवली. अनिल गोपीनाथ तोटे यांच्याकडूनही आपल्याला दक्षिणा प्राप्त झाली आहे. त्यांच्या पितरांसाठी अन्नदान करा म्हणून कैलासवासी गोपीनाथ म्हातारजी तोंडे यांच्याकरता. परसराम पाटील यांनी ही दक्षिणा पाठवली. सचिन पदाळे, वंदना पाटील यांच्या नावे अन्नदान. ऋषिकेश पाटील यांनी ही अन्नदानासाठी या कार्यक्रमासाठी दक्षिणा पाठवली होती. कविता शिंदे यांच्याकडूनही दक्षिणा प्राप्त झालेली आहे. नवनाथ शेजवळ यांनीही या कार्यक्रमासाठी दक्षिणा पाठवली आहे. पुष्पा पांडुरंग शिंदे, शांता केंग आणि त्यांच्या परिवाराकडून ही आपल्या या कार्यक्रमात अभिषेक, पूजा विधी आणि अन्नदानासाठी दक्षिणा दिली. त्यांच्या पितरांसाठी, त्यांच्या पितरांना तृप्ती लाभावी यासाठी दक्षिणा पाठवली आहे. अक्षय बबन पोटिदे यांच्याकडून ही दक्षिणा प्राप्त झाली आहे. निरंजन गुरव यांनीही आपल्याला दक्षिणा पाठवली आहे. नितीन पाटील कराड यांनी पण दक्षिणा पाठवली आहे. सुरेखा संभाजी धडे नांदेड यांनीही या कार्यक्रमासाठी दक्षिणा पाठवली. राहुल अविनाश पाटील पुणे यांनीही या कार्यक्रमासाठी आमुष्यासाठी दक्षिणा पाठवली. इंदू शंकर मच्छवार यांनी अन्नदानासाठी आणि रचना शंकर मच्छवार यांनी अभिषेक करण्यासाठी. सचिन सोनार, स्वर्णा सुरवंशी यांनी त्यांच्या पितरांसाठी आपल्याकडे दक्षिणा पाठवली. त्यांच्या पितरांचा विधी आणि अन्नदान करा म्हणून. आनंद अय्यर पुणे यांनीही या कार्यक्रमासाठी दक्षिणा पाठवली. सुनीता गोविंद यांनीही दक्षिणा पाठवली. प्रकाश नामदेव शेळके यांच्याकडून कैलासवासी नामदेव मुक्ताजी शेळके, कैलासवासी आनंद प्रकाश शेळके यांच्या स्मरणार्थ अन्नदानासाठी दक्षिणा पाठवली. अतुल कोलगोड यांनीही दक्षिणा पाठवली आहे. कीर्ती बेडेकर यांनीही या कार्यक्रमासाठी दक्षिणा पाठवली आहे. प्रमोद पाटील यांनी पण दक्षिणा पाठवली आहे. रंगराव सहदेव टिपुगुडे यांनी या कार्यक्रमासाठी दक्षिणा पाठवली आहे, ती प्राप्त झालेली आहे. अनिता गायकवाड यांनी ही दक्षिणा पाठवली, प्राप्त झाली आहे आपल्याकडे. सुनील यशवंत भालेराव यांनीही या कार्यक्रमासाठी दक्षिणा पाठवली. प्रकाश कदम, दत्तात्रय गब्बाजी बोराडे, यशवंत अपर्णा पांगनीस यांनीही या अन्नदानासाठी दक्षिणा पाठवली. वैशाली सुतार, अभिजित टेकावडे, साधनाताई पोद्दार यांनीही गुजरातहून आपल्याला या कार्यक्रमासाठी दक्षिणा पाठवली. शुभम सुनील भिल्लारे यांच्याकडूनही या कार्यक्रमासाठी दक्षिणा प्राप्त झाली आहे. शुभांगी मुरे, दत्तात्रय बोर्डे, अनिता गायकवाड, रंगनाथ सावळे, शुभम खरात, श्री दत्तात्रय कडतू औरंगाबाद, अमित काकडे, शिवाजी धुम्माळ यांनी या कार्यक्रमासाठी दक्षिणा आपल्याकडे पाठवलेले आहे. तर सर्व दक्षिणा पाठवण्याचे अन्नदान करत्याचे खूप खूप आभार. तर चुकून कुणाची नावं राहिली असतील, काही झाले असतील तरी क्षमा असावी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय मंडळी. ओम नमः शिवाय मंडळी. चैत्र महिन्यातील शनी अमावस्या निमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान येथे
अन्नदान आणि जी मुंजांसाठी मुलांना भोजन असतं, जी 12 वर्षाच्या आतील मुलांना, तो कार्यक्रम असा संपन्न झाला. सुरुवातीला सकाळी पूजा करण्यात आली, ओंकारेश्वराची अभिषेक करण्यात आला. त्या अभिषेकाकरता बऱ्याचशा मंडळींनी दक्षिणा पाठवून दिली होती आणि अन्नदानासाठी सुद्धा दक्षिणा पाठवली होती आपल्याकडे, जी का यूट्यूबद्वारे आपल्याशी जोडली गेली आहेत मंडळी. त्यांनी आपल्याला दक्षिणा, अन्नदान, अभिषेक, पितृनिवारण विधी आणि मुंजांसाठी जी विधी असतो, जे अन्नदान करायचं त्यासाठी आपल्याला दक्षिणा पाठवली होती. तर बऱ्याचशा मंडळीची नावं समजा माझ्याकडे उपलब्ध बी नाही झाली. जे का माझ्याकडे उपलब्ध आहेत ती मी तुम्हाला वाचून दाखवतो. प्रमुख सांगतो, श्री अरविंद खोपर्डे यांनी अभिषेकासाठी दक्षिणा पाठवली होती. यशोदा यशवंत साळगावकर यांनीही या अमावस्येसाठी अभिषेक अन्नदानासाठी दक्षिणा दिली होती. निशा सुरेश जाधव यांनीही या कार्यक्रमासाठी दक्षिणा पाठवली होती. प्रवीण संखे यांनीही अमावस्येच्या अन्नदानासाठी दक्षिणा पाठवली होती. पुष्पा पांडुरंग शिंदे यांनीही दक्षिणा पाठवली आहे आपल्याकडे. ऋषिकेश नारायण बावस्कर यांनी या कार्यक्रमासाठी दक्षिणा आपल्याकडे पाठवली होती. सविता सचिन गाडीलकर, मिलिंद वामन चिराटे, उज्ज्वला अशोक धारकर यांनी अन्नदान आणि अभिषेक यासाठी आपल्याकडे दक्षिणा दिली होती. स्नेहा साळवी यांनीही अन्नदानासाठी जे अमावस्येला अन्नदान केलं त्यासाठी दक्षिणा पाठवली होती. सुरेश रामदास गाडेकर यांनी पितृविधी यासाठी दक्षिणा पाठवली त्यांच्या पितरांसाठी. दीपक वाळके यांच्याकडून कैलासवासी किसनराव संभाजी वाळके यांच्या स्मरणार्थ अन्नदानासाठी दक्षिणा दिली. लक्ष्मण जगताप, रश्मी घाग यांनी अभिषेक आणि अन्नदान. डॉक्टर विद्या गोरस यांनीही या कार्यक्रमासाठी दक्षिणा पाठवली होती. संतोष काशीनाथ राबडे यांच्याकडूनही त्यांच्या पितरांसाठी म्हणजे दक्षिणा वगैरे पाठवली आहे. ऋषिकेश मांजरेकर यांच्याकडूनही अभिषेक